महत्त्वाची बातमी। सातारा जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दरेगावात जिल्हा प्रशासनाची महत्त्वाची बैठक पार पडली। यावेळेस कोयना, कांदाटी, महाबळेश्वर आणि पाटण पर्वत रांगांमध्ये असलेल्या पर्यटनाचा त्यांनी आढावा घेतलाय। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही महत्त्वाची बैठक पार पडली। जिल्हा प्रशासनासोबत त्यांनी चर्चा केली आहे। पर्यटन वाढीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं मंथन या बैठकीमध्ये करण्यात आलं आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। पाहूयात। सातारा जिल्ह्यात कालपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरेगावात मुक्कामी आहेत आणि आज दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील पश्चिम विभागातील कोयना, त्याचबरोबर महाबळेश्वर, पाटण आणि जावळी या परिसरातील असणाऱ्या पर्यटकाचा आढावा घेतलेला आहे। पर्यटन त्याचबरोबर पश्चिम विभागातील असणाऱ्या या कोयना जलपर्यटन, त्याचबरोबर महाबळेश्वर, पाचगणी परिसरातील असणाऱ्या पर्यटनाचा अधिकाऱ्यांशी चर्चा करून आगामी काळामध्ये दर्जेदार पर्यटन वाढीच्या दृष्टिकोनातून आणि विकासात्मक दृष्टिकोनातून या ठिकाणी आढावा बैठक सध्या संपन्न झालेली आहे। एकंदरीतच या आढावा बैठकीमध्ये सातारा जिल्ह्यातील त्याचबरोबर महाबळेश्वर, पाचगणी, पाटण विभागातल्या नगरपंचायती, नगरपालिका, त्याचबरोबर या परिसरातील असणाऱ्या संबंधित अधिकारी, महसूल अधिकारी, वन विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांना त्या संदर्भात पर्यटनाच्या वाढीच्या दृष्टिकोनातून सूचना देखील देण्यात आली आहे। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।